जय शिवराय मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यातील कनेरगाव नागाव इथे आपण आहोत राऊत सरांच्या दुकानावरती। तुम्हाला जो सकाळी अंदाज दिलाय आणि कालही बऱ्याच ठिकाणी यवतमाळमध्ये आपण भेटी गाठी देत असताना जो अंदाज दिलाय त्या पद्धतीनं वातावरण सक्रिय झालेले, ज्यांचा तीळ किंवा इतर कुठलेही कामं चालू असतील तर ताबडतोब झाकून वगैरे ठेवण्याचा प्रयत्न करा। छत्रपती संभाजीनगर पासून अहिल्यानगर पासून जो काही टफ एरिया बनलेला आहे तो पूर्णपणे वाशिम, हिंगोली, जिंतूर, औंढा परिसर, मंठा परिसर, इकडे परभणी पट्टा, त्यानंतर बीड जिल्ह्यातही अनेक ठिकाणी अशा पावसाच्या सरी कोसळणार आहे। हे पहा, अवकाळी असल्यामुळे वारं काऊर आणि पावसाचं प्रमाण मध्यम हलका कुठे चांगला देखील होऊ शकतो, त्याची पूर्वकल्पना तुम्हाला 8 दिवस अगोदर सांगितलेली होती। पण हा जो काही टफ एरिया आहे, वातावरणाचा जो बनलेला शेड्यूल आहे तो नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर जिल्हा असे भाग करत बुलढाणा जिल्ह्यातील देखील अनेक भागांमध्ये होणार आहे। आभाळ सगळ्यांना असेल, पण पाऊस पडण्याची क्षमता 20%च्याही आतमध्ये कमी आहे। पण या कामासाठी आपण शेतामध्ये गेलेलो आहोत, त्या कामाच्या अगोदर मेघगर्जना ज्या ठिकाणी होत असेल त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं। आता इथून आपण औंढा, नागनाथ, मंठा, परतूर आणि आपल्या ऑफिसमध्ये आजचा लाईव्ह 9 वाजता घेऊया। पुन्हा एकदा जय शिवराय, धन्यवाद।